सगळ्यांकडे काय असतं, बरेच रिझन असतात की मला हे जमत नाहीये, मला ते जमत नाहीये, सगळं मान्य आहे, ठीक आहे. पण जर तुम्हाला टेक्निकली ह्या गोष्टी समजल्यात, निडल कशी फिरली पाहिजे, निडलचं काम कसं आहे, थ्रेडचं काम कसं आहे, या टेक्निकली जर तुम्हाला समजल्या असतील गोष्टी, तर तुम्हाला थ्रेड कसं आहे, त्याचं टेक्स्चर कसं आहे, किंवा तो जाड आहे का, नायलनचा आहे का, साधा थ्रेड आहे का, किंवा खराब पण थ्रेड आहे का, ह्याच्याशी काही मॅटर करत नाही. जर तुम्हाला टेक्निकली ह्या गोष्टी व्यवस्थित करता येत असेल तर. आता ह्यांच्याकडे जो धागा होता तो हा धागा होता, ठीक आहे. हा धागा पूर्ण खराब आहे, दिसताना टेक्स्चर कसं दिसतंय, शाईन नाही. हा पूर्ण ना स्प्रेड झालेला धागा आहे एकमेकांमध्ये ऑलरेडी. हा सिंगल धागा आहे ना, तो ऑलरेडी स्प्रेड आहे एकमेकांमध्ये. आणि ह्या धाग्याचं टेक्स्चर बघा एकदम वेगळं दिसतं. हा पूर्ण खराब आहे, पण सगळं काम दिसतंय, सगळे कशातच काहीच मिस्टेक नाही. हे बेसिक पासून हे आपण लीफ फिलिंग, फ्लावर फिलिंग, कशातच काहीच प्रॉब्लेम नाही, ठीक आहे. याचा अर्थ काय की टेक्निकली तुम्हाला गोष्टी समजणं महत्वाचे आहे, की धागा कोणता आहे, कसा आहे, हे महत्वाचं नाही. आता ह्याच्यामध्ये त्यांचं इथेच अडकलं असतं ना, जर धागा खराब असतं तर त्यांनी मला पहिल्या 2 लेक्चरमध्येच बोलले असते की धागा खराब आहे किंवा काय. धागा खराब नसेल तरी पोरी म्हणतात की धागा खराब आहे, येत नसतं तेव्हा, टेक्निकली काही गोष्टी समजत नाही तेव्हा. पण धागा खराब असून पण इतकी छान फिनिशिंग येऊ शकते. तर जर तुमच्याकडे चांगला धागा असेल तर ह्याच्यापेक्षा किती छान फिनिशिंग तुम्ही आणू शकता, ठीक आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा की टेक्निकली फक्त तुम्हाला गोष्टी समजल्या पाहिजे. मॅटर नाही करत की धागा कोणता तुम्ही वापरताय. बऱ्याच वेळा असं रील्समध्ये वगैरे पण तुम्ही बघत असाल, हा धागा आहे, तो धागा आहे, हा नाही वापरायचा, तो नाही वापरायचा. पण तुम्ही शिकताना राईट वेने शिकले, तुम्हाला हे सगळं येते, तर काही गोष्टी तुमच्या मनानेच करायच्या तुम्हाला, की तुम्हाला ह्या गोष्टी येत आहेत, ठीक आहे. काही गोष्टींवरती विश्वास नाही ठेवायचा. तुम्ही एकदम चांगल्या वेने शिकलात, एकदम फिनिशिंगने शिकलात आणि एकदम वेगळं काहीतरी बघितलं की बीट्स ह्या धाग्याने नाही लावायचे, त्या धाग्याने लावायचे, पण तुम्हाला येत आहेत ना ऑलरेडी ह्या धाग्याने. आपल्या रेग्युलर आपण जो टेलरिंगवाला थ्रेड यूज करतो आणि येत, मग कशाने तुम्हाला त्या थ्रेडमध्ये जायचे नाही जायचे. ज्याने तुम्ही काम करताय त्यानेच करायचं, समजलं. त्याच्यामुळे रिझन नाही पाहिजे. जर तुमच्या डोक्यामध्ये रिझन राहिलं ना की मला तर हे जमणारच नाही किंवा काय नाही, मग ते तुम्हाला लास्टपर्यंत त्याची फिनिशिंगच नाही येणार. पण स्टार्टिंगपासूनच तुम्ही पॉझिटिव्ह असाल तर खराब थ्रेडमध्ये एवढा छान रिझल्ट तुम्हाला भेटू शकतो, ठीक आहे.